तर सकाळी उठून बघितलं तर फक्त रात्रीचे 2 वाजले होते. मग म्हटलं अजून खूप टाइम आहे आपल्याकडे तर चला झोपून घेऊ. पण कुठे बाहेर आलं ना झोपच लागत नाही. लगेच 3 वाजता उठलो आणि आवरून घेतलं. 4 वाजता आम्ही निघालोय शार्प 4 वाजता. बाहेर पाऊस पडतोय. हा बुरबुर चालू आहे. हो घेतले. बुरबुर चालू आहे बुरबुर. 6 वाजता निघायचंय. 4 वाजता आम्ही निघालो. कारण की आम्हाला तसं म्हणजे काल त्यांनी सांगितलं होतं की आपण लवकर निघणार आहे. पण आता पावसाच्या याच्यामुळं त्यांनी सांगितलं की 6 वाजता निघायचंय. रात्रीचे 4:30 वाजलेत आणि आपण काश्मीरच्या श्रीनगरच्या रोडवरती फिरतोय. पण आर्मीचं फुल प्रोटेक्शन आहे. एकदम म्हणजे सेफ फील होतं एकदम इथं. तर आज आपण जाणार आहोत अमरनाथ यात्रेला. तर या ठिकाणाहून बालटालसाठी गाड्या निघतात. आम्ही बालटाल मार्गाने चाललोय. पहलगाम मार्ग हा सध्या बंद केलेला आहे कारण की तिथे खूप जास्त पाऊस होतोय आणि रस्त्याचे कामं चालू आहे त्यामुळे. आणि बालटालमध्ये सुद्धा आजचा म्हणजे आर्मीवाल्यांनी सांगितलं की आता 2 दिवसात ही यात्रा म्हणजे संपणार आहे. तरी पण म्हणजे आम्ही जे आहेत आम्ही बऱ्यापैकी शेवटच्या बॅचचे आहेत. तर इथे आधी खूप गर्दी होती पण आता आम्ही आलेलो आहे तर तेव्हा काही क्राऊड नाही काय नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता आमच्या पुढे फक्त 4-5 जणच आहेत. तर काही क्राऊड वगैरे नाही आहे सध्या इथे. तर हां तर आर्मीवाल्यांनी सांगितलं की सकाळी इथून जे हा एक बेस कॅम्प आहे कोणता पंथा चौक बेस कॅम्प आहे हा. तर इथून आर्मीचे कॉन्वे निघतात इथून. म्हणजे किती 3 तास म्हणजे 3 बॅच सोडल्या जातात दिवसात. म्हणजे दुपारी 5 वाजेपर्यंत शेवटची बॅच असते. तर मग त्याची बॅच असती तर त्यासाठी म्हणजे आर्मीवाले सुद्धा सोबत असतात. म्हणजे असा एक कॉन्वे निघतो इथं. म्हणजे सुरक्षा एवढी टॉप लेवल प्रायोरिटी इथं सध्या. तर चला आपण बघूया आपली गाडी किती वाजता आहे कधी निघणार ते. चला बाय बाय. तर आता आपण पोहोचलेलो आहे बेस कॅम्पला. बालटाल बेस कॅम्पला आपण पोहोचलेलो आता.
तर आता काय विषय आहे की आपल्याला जायचं होतं पालखीमध्ये, पण पालखी काही भेटली नाही, त्यामुळे आता आपल्याला घोड्यावरती जायचंय. तर घोड्यावाल्यांना सांगितलंय मी की आमच्याबरोबर वयस्कर माणसं आहे, तर ते म्हटले तुम्ही काळजी करू नका, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांची काळजी करू. तर बघूया आता ते किती काळजी करताय. तर मला काळजी वाटत राहिली. तर मला खरंच घोड्यावर जायची इच्छा नव्हती, मला चालत जायचं होतं, परंतु आजी काय आमची ऐकत नव्हती. मग शेवटी मला सुद्धा घोड्यावरच यावं लागलं. भैया भैया ये क्या करा. ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार. नाही टेन्शन मधलं टेन्शन दुसऱ्याकडे आराम. अरे यार आजीला बसवलंय घोड्यावरती. मावशी मामा माझी काही चूक नाही यात. आजीची हाऊस होती घोड्यावर बसायची, शेवटी आजी आहे माझं ऐकलं नाही आणि आजी घोड्यावर बसलेली आहे. आजी काय बोलायचंय तुला या दोघांना आता, काय संदेश द्यायचा आजी? आजी म्हणत होती मला त्यांना सिद्ध करून दाखवायचंय की मी आजारी नाहीये म्हणून, मी एकदम ठणठणीत आहे. तर त्यासाठी आजी आता घोड्यावरून चाललेली आहे. आता थंडी सुरू झालेली आहे थोडी थोडी. आता बर्फाच्या जवळ आलोय आपण. सगळीकडे आता पुढं डायरेक्ट हिमालयात बर्फ दिसतो. डायरेक्ट झूम करून दाखवतो तुम्हाला. आता हे काका दुबईचे आहेत. तर ते दरवर्षी अमरनाथ यात्रेत येतात. जवळपास 25 वर्ष झालेले आहेत आणि ते आम्हाला यात्रेच्या प्रवासात भेटले आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. खरंच या घोड्याबद्दल जेवढं शब्द बोलून ते कमीच आहे, कारण की या घोड्याने एका घोड्याला एवढ्या वरपर्यंत घेऊन आला. खरंच सॅल्यूट आहे या घोड्याला. तर इथं घोड्याचा स्टॉप आहे आणि इथं आहे अमरनाथ बाबा यांचं मंदिर. तर आपल्याला आता इथं घोडे लावून इथून चालत इथपर्यंत जायचं असतं. आम्ही मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर होतो व तेवढ्यात वातावरण बदललं. बारीक बारीक पाऊस पडायला लागला आणि एकदम थंड वातावरण झालं की एकदम हाताचे म्हणजे रक्त सुद्धा घोटत होतं. तर त्यामुळं आजीला आम्ही पालखीने पाठवून दिलं व आम्ही ठरवलं की आम्ही तिघं चालत जायचं. परंतु एक जवळजवळ 100-200 मीटर चालल्यानंतर बाबांना सुद्धा त्रास जाणवायला लागला, कारण की वातावरणच एवढं थंड पडलं होतं की हात एकदम गोठून जायचे आणि श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायचा. म्हणून आम्ही बाबांना सुद्धा डोलीनी पाठवून दिलं आणि मी मोबाईल लॉकरमध्ये जमा केलं आणि गेलो दर्शनासाठी. आणि आमचे अमरनाथजी बाबांचं दर्शन पूर्ण झालं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात होतो. म्हणजे एकदम निवांत व मोकळं दर्शन आम्हाला घेता आलं, कारण की आम्ही शेवटच्याच बॅचमध्ये असल्यामुळे काहीच क्राऊड वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही एकदम निवांत दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही जेव्हा मंदिरात होतो तेव्हा खाली भरपूर पाऊस पडत होता, त्यामुळे रस्त्यावरती सगळा रोडनी चिखल तयार झाला होता आणि आम्ही घोड्यावर असल्यामुळे आम्हाला काही एवढं जाणवत नव्हतं. परंतु जे पायी चालत होते त्यांची अवस्था मात्र खूप अवघड होत होती, कारण की हा जो जर तुम्ही म्हणायला गेले हा अमरनाथ यात्रेचा प्रवास हा खरंच सोपा नाहीये. इतका डिफिकल्ट असा हा म्हणजे प्रवास आहे की मी सांगू शकत नाही. एवढे ॲडव्हेंचर एवढं थ्रिल एक्सपिरियन्स या यात्रेमध्ये आले.
पण शेवटी आजी बाबांना या यात्रेचं दर्शन घ्यायचं होतं व त्यांच्यामुळे माझी सुद्धा ही यात्रा पूर्ण झाली. तुम्ही जर पायी पायी आले तर तुम्हाला खरं अजून ॲडव्हेंचर बघायला भेटेल. आणि मी घोड्यावर असल्यामुळे मला काही एवढं ॲडव्हेंचर फील झालं नाही. पण जेव्हा मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा नक्की मी पायी पायीच येणार. म्हणजे थंडी वाढत होती आणि थंडी वाढत असल्यामुळे वरती पाऊस होता आणि रेनकोटच्या आतमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. त्यामुळे आधीच म्हणजे कपडे सुद्धा थंड पडले होते, वरून वातावरण थंड, त्याच्यामुळे एकदमच अजून ॲडव्हेंचरमध्ये अजून भर पडत होती. आणि त्यात रस्त्यावरती संपूर्ण चिखल. आणि तरी आम्ही हळूहळू आमचा प्रवासाचा रस्ता कट करत होतो. आम्ही जीवरायला पोहोचलो म्हणा. आजी बोलत होत्या म्हणा. मग नंतर सांगू आजचे दिवस नको. कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज आप सब ने मुझे मेरी चाहत से मिलाया. थैंक यू वेरी मच.